नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं पुणे परीक्षा पाठशाळा या व्यासपीठावर स्वागत आहे। मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तलाठी भरती प्रक्रिया, त्याची संपूर्ण माहिती, अट, पात्रता, एज्युकेशन काय लागते, वय किती पाहिजेत, सगळं सविस्तर जी प्रायमरी माहिती आहे ती बघितली होती। आता या भागामध्ये आपण ब्रह्मास्त्र पाहणार आहोत। ते ब्रह्मास्त्र ज्याने तुमची तलाठी क्रॅक करणार आहेत, ते नियोजन। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ते ब्रह्मास्त्र डिटेल मध्ये बघून घेऊ, ज्या ब्रह्मास्त्राने तुमची तलाठी क्रॅक होणार आहे। आता नेमकी ती कशी, ते ब्रह्मास्त्र कसं चालवायचं, ते चालवण्यासाठी पुणे परीक्षा पाठशाळा तुमच्या मागे पाठीशी खंबीरपणे उभी आहे, तुम्हाला गायडन्स करत आहे। ते ब्रह्मास्त्र कसं चालवायचं, तेच ब्रह्मास्त्र घेऊन आज आपण तलाठी एक्झाम कशी क्रॅक करायची, तो प्लॅन कसा ठरवायचा, आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा हा व्हिडिओ। तर मित्रांनो, ज्या ब्रह्मास्त्राची गरज आपल्याला होती ही तलाठी एक्झाम क्रॅक करण्यासाठी, ते हे ब्रह्मास्त्र। सर, आता तुम्ही ब्रह्मास्त्र तर दिलं, वापरायचं कसं? त्यासाठी पुणे परीक्षा पाठशाळा आहे ना। पुणे परीक्षा पाठशाळेची टीम आहे, तुम्ही फक्त एकटे नाही, पूर्ण टीम आहे तुमच्या मागं। ते ब्रह्मास्त्र घेऊन टाकायचं कसं, त्यासाठी। तर मित्रांनो, या ब्रह्मास्त्राने तुमची तलाठी एक्झाम आणि ते तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमची पोस्ट, ते सगळं मिळून जाते। हे ब्रह्मास्त्र अचूकपणे टाकायचे आहेत, अचूक भेदायचे आहेत। त्यासाठी सूक्ष्म अवलोकन, रोजचं अनालिसिस, गायडन्स, मेंटॉर, हे सगळे तुमच्या पाठीमागे आहेत। चला मित्रांनो, ते ब्रह्मास्त्र बघू, वापरायचं कसं। तर हे ब्रह्मास्त्र तुमच्या यशाची जी गुरुकिल्ली आहेत तेच ठरलेलं आहे। ते गुरु आहेत तुमचे, हे जे ब्रह्मास्त्र आहेत गुरुकिल्ली आहेत तुमच्या यशाची। त्याच्या पाठीमागे जे आहे ते पुणे परीक्षा पाठशाळा आहे। तर मित्रांनो, जे तुमचं स्वप्न आहे सरकारी नोकरी घेण्याचं, अधिकारी लावायचं नावामागे, ते स्वप्न हे ब्रह्मास्त्र पूर्ण करून देणार आहे। तर नेमकं काय आहे ते आपण या स्लाइड मध्ये बघू। मित्रांनो, आपल्या कार्यक्रमाची जी वैशिष्ट्य आहे ब्रह्मास्त्र कार्यक्रमाची, ते आहेत लक्ष केंद्रित तयारी, फुल फोकस। सकाळी 7 ला गेला, 8 ला गेला अभ्यासिकेत, एकदम 10-11 वाजता येतात ना घरी, आता फुल फोकस करायचं आहे। कमी वेळ बसायचं, पण फुल फोकस एकदम। तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार लक्ष केंद्रित करायचं आहे। कोणाला 7 तास अभ्यास करायचा असतो, तेव्हा त्यांना ते तेवढं मेमराईज होतात, कोणाला 4 तास, कोणाला 2 तास, 3 तास, पण आमची टीम ते सगळं अचूक करून देणार तुम्हाला, एकदम अचूक म्हणजे अचूक। तर नवीन शिकण्याची पद्धत काय आहेत, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करायचा आहे, आणि ते कसं करायचं ते आमचे मेंटॉर सांगतील तुम्हाला। तर मित्रांनो, तज्ञ मार्गदर्शन हे जे आहेत ते वैयक्तिक लक्ष देतील। आपल्या 10 विद्यार्थ्यांमागे एक मेंटॉर आहे, तर त्यामुळे ते तुम्हाला पर्सनलाइज गायडन्स करतील। आणि तुम्ही त्यांना रोजचा जरी कॉल केला तर सर आम्हाला हे कळत नाही, आता काय करू, तरी ते तुमचा कॉल रिसीव्ह करतील आणि सांगतील, तुमच्याकडून रोजची अपडेट घेतील की आज काय केलं बा, आज काय केलं। तुम्ही जर एखादा दिवस जरी अभ्यास नाही केला तर हे आमचे मेंटॉर आहे ना, तुम्हाला झापतील। आणि वेळ प्रसंगी मित्रांनो, पोस्ट काढायची आहे तुमची, वेळ प्रसंगी घरी सुद्धा फोन लावेल, इथपर्यंत काम जाईल आपलं एकदम स्ट्रिक्टली। कारण अचूक भेदायचं आपल्याला। या वर्षीची तलाठी काढायची म्हणजे काढायची, कुठं झोल खायचं नाही, अजिबात झोल खायचं नाही। आता हे झोलखाने म्हणजे माहित आहे, अजिबात आळस नको, स्ट्रिक्टली फॉलो, ठीक आहे। तर मित्रांनो, हे जे आपलं ब्रह्मास्त्र आहेत, तज्ञ मार्गदर्शन लागलेलं आहे, याला नवीन शिकण्याची पद्धत आहेत, इतरांपेक्षा बिलकुल वेगळं आहेत। ते काय काय वेगळं आहे ते पुढील आपल्या 4 अस्त्रामध्ये दिलेलं आहे आपण। 4 अस्त्र, ते 4 अस्त्र म्हणजे हे ब्रह्मास्त्र, जे तुम्हाला मी ब्रह्मास्त्र दाखवलंय, तो भाला फेकायचा आपल्याला त्या 4 अस्त्राच्या माध्यमातून। ते 4 अस्त्र काय आहेत ते लगेच बघून घेऊ। नंबर 1 हे आहेत झूम अस्त्र। झूम अस्त्र काय आहेत, आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत। हे झूम अस्त्र काय आहेत, चुका तिथेच सुधारा। चुकल्यानं तुम्ही लगेच तुम्हाला आमचे मेंटॉर लगेच सांगतील, बा चुकलाय तू, तुला लगेच जागा आणतील। हे झूम अस्त्र दररोज लाईव्ह झूम टेस्ट राहतील, आणि त्याच दिवशी मार्गदर्शन, म्हणजे चुका तिथे सुधारा। तुमची जे झूम टेस्ट राहणार आहेत ते लाईव्ह राहणार आहेत। या पद्धतीची झूम लाईव्ह टेस्ट पहिलंच अस्त्र आहे मित्रांनो, पहिलंच ब्रह्मास्त्र आहे। 4ही ब्रह्मास्त्र वापरले ना, तुम्ही ज्या जिल्ह्यात म्हणाल त्या जिल्ह्यात फॉर्म भरा आणि 4ही अस्त्र वापरा। पुणे परीक्षा पाठशाळा पूर्ण टीम हे अस्त्र घेऊन तुमच्या मागे आहेत, तुमच्या सोबत आहेत। हे झूम लाईव्ह टेस्ट अस्त्र
तुम्हाला रोजची फिलिंग देईल त्या परीक्षेची. रोजची परीक्षा झाल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटतंय की नाही, आज माझं हे बरोबर होतं, असं करायला पाहिजे होतं. ते पेपर झाल्यानंतर वाटतं मित्रांनो, पण आता काय आपल्याजवळ पर्याय राहत नाही ना. पण इथं तसं नाही, हे लाईव्ह टेस्ट आहेत. इथे लगेच तुमच्या झालेल्या चुका आहेत त्या लगेच सुधरून जातील. समजा 8 दिवस तुम्ही 8 प्रकारच्या चुका केल्या, 8ही दिवस सुधरत 9वा दिवस तुमचा आहे मित्रांनो. 9व्या दिवशी झाले तुम्ही तलाठी. तो जिल्हा मिळाला तुम्हाला. ज्या जिल्ह्यात कमी जागा असल्या ना तरी तुम्ही फॉर्म भरायला घाबरत होते, तो जिल्हा मिळाला, तो तुमचा जिल्हा मिळाला तुम्हाला. आली वेळ तर तालुका मिळाला. अजून काय पाहिजे लाईफ मध्ये? पुणे परीक्षा पाठशाळा यासाठी इतर इन्स्टिट्यूट आणि हे पुणे परीक्षा पाठशाळा त्यासाठी वेगळं आहे. हे तर पहिलेच अस्त्र आहे आपलं. लगेच दुसऱ्या अस्त्राकडे जाऊ मित्रांनो. हे आहे मेंटॉर अस्त्र, थेट योजना. हे जे थेट योजना आहे ना, डायरेक्ट प्लॅन, म्हणजे आठवड्यातून एकदा अनुभवी मार्गदर्शकाकडून थेट योजना. आमचा जो मेंटॉर आहे तुम्हाला या वीक मध्ये काय करायचंय, पुढच्या वीक मध्ये काय करायचं ते सगळं आखून देतील. प्रत्येक वीकचं सोमवारपासून शनिवारपर्यंत काय केलं, रोजचा लेखाजोखा तर घेईलच, परत संडेला तुमची रिव्हिजन टेस्ट घेतील. बाळा तू मंगळवारी चुकला होता, बाळा तू गुरुवारी चुकला होता. तुमच्या झालेल्या चुका लगेच दुरुस्त होतील आणि रविवारपर्यंत तुम्हाला एकही चूक दिसणार नाही. तुम्ही बऱ्याचदा म्हणतात सर माझी सिली मिस्टेक झाली पेपरमध्ये, सर माझं हे राहिलं होतं, ते झालंय, असं झालंय. ते सगळं तुमचं आम्ही रोजच्या चुका सुधारायच्या माध्यमातून एक 8 दिवस 10 दिवसात क्लिअर करून टाकू. 11व्या दिवशी तुम्ही तलाठी झाल्यासारखे तुम्हाला फील होईल मित्रांनो. ती फील आवश्यक आहे. तो कॉन्फिडन्स बूस्ट करेल. बूस्ट झालेला कॉन्फिडन्स तुम्हाला त्या यशापर्यंत घेऊन जाईल. आता तुम्हाला वाटलं पाहिजे, 8व्या 10व्या दिवशी वाटलं पाहिजे, 11व्या दिवशी वाटलं पाहिजे की नाही यावेळेस आपली तलाठी फिक्स आहे. माझ्या इच्छेप्रमाणे फॉर्म भरणार, इच्छेप्रमाणे पोस्ट काढणार, त्याच जिल्ह्यात पाहिजे त्याच जिल्ह्यात काढणार. टीम आहे आमची मित्रांनो, टीम पूर्ण तुमच्या पाठीशी. मी फक्त एकटे नाहीत. हे जे आहे मेंटॉर, अगोदर पण सांगितलं 10 स्टुडंट मागे एक मेंटॉर. आपले हजारो स्टुडंट राहू द्या तरी ते सगळं आवाक्यात काम राहील. ते बऱ्याचदा असं होतात की 100, 200, 300 जशा ऍडमिशन आल्या तशा घेतात लोक. आपल्याकडे अजिबात नाही. हाच तो फरक आहे. 10 स्टुडंट मागे एक मेंटॉर, तो पण तज्ञ, रोज फॉलोअप घेईल. हे ते सेकंड अस्त्र आहे ना. हा बघा आपला मेंटॉर, हे आपले स्टुडंट रोज यांच्याकडून फॉलोअप घेत असतात. काय केलं आज, किती तास अभ्यास झालाय, टेस्ट सोडवली, किती मार्क्स पडले, मग इथे चुकला, का चुकला. मग तुम्ही म्हणाल नाही सर सिली मिस्टेक झाली, का झाली, तिथे सुधारवण्यात येईल. त्यामुळे मेंटॉर अस्त्र जे आहेत साधं सुद्धा नाही मित्रांनो. तुम्हाला पर्सनलाइज गायडन्स करणं खूप आवश्यक आहे. असं महाराष्ट्रात कुठेही होत नाही. ते आपल्या पुणे परीक्षा पाठशाळामध्ये होते. आणि आठवड्यातून एकदा भेटून आमचे मेंटॉर जे आहेत तुम्हाला आठवड्यातून एकदा भेटून तुमच्या अभ्यासाची योजना आखण्यास मदत करतील. त्यामुळे तुम्हाला योग्य दिशेने जाण्यास मदत होईल. ही दिशा खूप आवश्यक आहे. तुमची दिशा चुकली का तो 1-2 मार्काचा डिफरन्स राहिला समजून घ्या. त्यामुळे हे मेंटॉर ते अस्त्र, 2 अस्त्र झाले मित्रांनो. तुम्हाला या 2च अस्त्रामध्ये तुमचा कॉन्फिडन्स एकदम हाय झाला असेल. हे तिसरं अस्त्र मॉनिटर अस्त्र आहे. तुमचा प्रगती अहवाल, प्रोग्रेस रिपोर्ट. तुमचे जे प्रोग्रेस रिपोर्ट आहेत, हे प्रगती अहवाल जे आहेत, प्रोग्रेस रिपोर्ट रोजचं चेक होईल. ते मी म्हटलंय ना, साप्ताहिक प्रगती अहवाल प्लस आमची टीम तुमच्या मागे अभ्यास नाही केला तर ओरडा, म्हणजे ते ओरडण्यासाठी आहेत. नाही केला तुम्ही अभ्यास, एखादा दिवस समजून गेला आमची टीम, 2 दिवस समजेल, 3ऱ्या दिवशी तुमच्या घरीच फोन गेला समजा. इथपर्यंत मित्रांनो, फक्त एवढी फीज भरा आणि आमचा कोर्स घ्या असल्या फालतूपणात आपलं काम आहेच नाही. आमचं काम म्हणजे परफेक्ट घेतलाय ना कोर्स, तर तुम्हाला बनायचं म्हणजे बनायचं, अजिबात चुकणार नाही. दिले ना पैसे, दिले ना फीज, कशासाठी दिले? आम्हाला एक स्टुडंट महत्वाचा आहे. 1700+ जागा येऊ द्या,
2000 येऊ द्या की त्यामागे कितीही येऊ द्या, पण सर्वात जास्त स्टुडंट या महाराष्ट्रात 1000+ स्टुडंट हे पुणे परीक्षा पाठशाळेचीच राहणार आहेत. त्यासाठी बोललोय मित्रांनो, हे जे मॉनिटर आहेत आमची टीम, हे अशा पद्धतीचे ग्राफ राहील तुमचे, हे आमची टीम, हे तज्ञ ते बघतच आहे तुमच्याकडे. झाली ना, आपला एक मेंटर बघेल आणि तोच मेंटर तुमच्या मागे मॉनिटर म्हणून पूर्ण टीम, तो एक मेंटर, आणि त्यानंतर पूर्ण टीम तुमच्याकडे वॉच करेल. नाही आता राहुलनं पहिली टेस्ट सोडवली, त्यानंतर त्याचे मार्क्स एवढे आहेत, तो या टेस्ट मध्ये मराठी हा विषय त्याला जमला नाही, तो प्रश्न जमला नाही, लगेच त्याला फोन करणार, राहुल तुझं काय झालेलं मराठी बद्दल, हा विषय, हा सब्जेक्ट एवढा सोपा असून तू ह्या प्रश्नात का चुकला? तर तो म्हणेल नाही सर, माझं हे मला होता पण ते लक्षात नाही आलं किंवा वेळेवरती मला आठवलं नाही. तर मित्रांनो, या आठवलं नाही या पर्याय मागं, या समस्येमागं उत्तर द्यायचं काम हे पुणे परीक्षा पाठशाळेत आहे. मेमरी टेक्निक, ही जी मेमरी टेक्निक आहेत ते पुणे परीक्षा पाठशाळा तुम्हाला तेव्हाच देतील. बाळा हे लक्षात नव्हतं ना, तर ठीक आहे, रोजचे 2 बदाम भिजव, मनुका टाक, अक्रोड घे आणि खात बस, हे असलं ते तूच करत बस असल्या भानगडीत पडत नाही. ते ज्याला करायचं आहे, ज्याला वाटतं माझ्या बुद्धीला हे खाद्य आहेत पाहिजेत, ते तुम्ही नक्कीच घ्या. पण या व्यतिरिक्त सुद्धा आमची टीम तुम्हाला नवीन नवीन ट्रिक्स देतील. मला हे लक्षात नाही तर लगेच चल ठीक आहे बस, हे असं या पद्धतीने कर, ते तुमच्या लगेच लक्षात आणून देतील. मेमरी टेक्निक्स यावर सुद्धा काम करेल. आजपर्यंत कोणतीही अकॅडमी या सगळ्या भानगडीत पडलीच नाही. त्यांना तो कोर्स सेट केलाय, 30 व्हिडिओ आहेत, बघा, पास व्हा. तो विद्यार्थी 15 व्हिडिओ बघतो, बाय मॅक्झिमम 20 व्हिडिओ पर्यंत जातो. त्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स काय, त्याला आळस येऊन जाते की एखादा व्हिडिओ नाही, आपले व्ह्यू संपत आहेत, तर त्यामुळे तो परत सुद्धा बघत नाही. हा व्हिडिओ आपले व्ह्यू तर 4, आता जवळपास 3 झालेत, आपण मध्ये आपल्याला काम आलं होतं तर त्यामुळे तो व्हिडिओ तिथंच थांबलाय, त्यामुळे एक व्ह्यू तर संपलंय, तर त्या भीतीने तो व्ह्यू वाढेल म्हणून परत सुद्धा बघत नाही. ते शिक्षण पद्धती चुकीची आहे मित्रांनो, प्रेशराईज झालेला आहे तुम्ही, ते चुकीच्या मार्गाने प्रेशराईज झालेले आहे. एका योग्य मार्गाने प्रेशराईज करायचं आहे तुम्हाला. लक्षात नाही तर हे टेक्निक घे, लक्षात ठेव, हा मार्ग ठेवायचा आहे, हा मुद्दा आहे. हे झाले आपले 3 अस्त्र मित्रांनो. मॉनिटर, पूर्ण आमची टीम तुमच्या मागे आहेत, मॉनिटर करत आहेत, तुमचा प्रगती अहवाल रोजचा बनवत आहेत, आठवड्याला तो तुम्हाला सबमिट होत आहेत. टीमचा पाठिंबा असा राहील, तुम्हाला नेहमी प्रोत्साहन देत राहील, बॅकफुटवर नाही, प्रोत्साहन, मोटिवेट करत राहील. ते प्रगतीचा नियमित अहवाल, ते त्याबद्दल बोललोच आपण. जबाबदारी, अभ्यास न केल्यास योग्य मार्गदर्शन व सूचना, त्या सूचना म्हणजे त्या घरी कॉल करणे, असं तसं. ठीक आहे, चला नेक्स्ट मित्रांनो. 3 अस्त्र झालेत आपले. त्या 3 अस्त्र व्यतिरिक्त हे 4थं अतिशय IMP, हे 4थं अस्त्र आहे स्टडी अवर आणि रिव्हिजन. स्टडी अवर म्हणजे रोजचा 1 तास बंधनकारक आहे तुम्हाला अभ्यास करणं. सर ते तर आम्ही रोजच करतो, 1 तास नाही सोडा, आम्ही 10 तास, 8 तास, 12 तास अभ्यास करतोय. तर मित्रा, तू 12 तास करत असेल, इथे आमच्याजवळ फक्त 1 तास अभ्यास कर, प्लस मध्ये जलद आठवणीच्या ट्रिक्स त्या तुला पण बनवायच्या आहेत आणि ते आम्हाला पण बनवायचे आहेत तुझ्यासाठी. पूर्ण टीम मागा लागून आहे तुझी ते तलाठी काढण्यासाठी. हे आपलं स्टडी अवर आहे. या स्टडी अवर मध्ये 1 तास तू वाचत आहेत की नाही, भावा तू वाचत आहेत की अभ्यास करत आहेत की चॅटिंग करत आहेत, ते सगळं वॉच करण्यासाठी आमची टीम तुझ्या मागं बघतच आहेत, वॉचच ठेवून आहेत. त्यामुळे त्या 1 तासात जो तुझा अभ्यास होणार आहे तो अभ्यास ट्रिक्सच्या माध्यमातून तुला लक्षात ठेवायचा आहे. असं हे रोजचं शेड्यूल तुझं चालणार आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत असं कुठंच झालेलं नाही, त्यामुळे तुझे तलाठी निघणार आहे. हे जे स्टडी अवर आहे, हा भावा तू, आणि हे आहे आपलं टाइम टेबल, 1 तास टाइम टेबल लावलेलं आहे. हे तुझ्या जवळचे पुस्तकं, लॅम्प वगैरे, तू अभ्यासात बसून, अभ्यासिकेत बसून
जे 1 तास वाचणार आहेत ते मेमोराईज करायचं आहे तुला. त्या 1 तासात तुला 5 पेजेस वाचायचे आहेत, 4 पेजेस वाचायचे आहेत. लगेच आमची मेंटर तुला गाईड करेल. भाऊ, दादा, ताई, तुला हे करायचं आहे आता या वेळेत. लगेच तुझा तो टॉपिक रेडी केलाय, अभ्यास बनवलाय, ट्रिक्स. असं रोज करता करता हे संपूर्ण 4 अस्त्र मिळून जे ब्रह्मास्त्र डागणार आहेत की त्या तलाठीच्या एक्झामवर ती पोस्ट तुला घरी आणायची आहे. तुझ्या जिल्ह्यामध्ये तू जरी फॉर्म भरला तुझी तेवढी धमक वाढली. पुणे परीक्षा पाठशाळानं माझ्यामध्ये एवढा आत्मविश्वास भरवलेला आहे की माझ्या जिल्ह्यात एक जरी जागा असेल तरी तो मी काढणार आहोत. ती माझ्यासाठीच आहे. हे तुझ्या 4 अस्त्रांनी तुला कॉन्फिडन्स देणार आहे. ते 4 अस्त्र मिळून जे तू ब्रह्मास्त्र टाकणार आहेत आणि तुझी तलाठीच्या परीक्षेमध्ये सिलेक्शन फिक्स होणार आहे. 100% मित्रा, 100% आम्ही गॅरंटी देत आहोत. सिलेक्शन फिक्स म्हणजे फिक्स. सर मग असं झालं तर, सर मग तसं झालं तर, सर मी हा क्लास लावला होता, मी ते व्हिडिओ बघत आहेत, तर मला हा प्लॅन मधातच थांबवायचा आहे. मित्रा, पहिले सांगतो तुला, येऊच नको. यायचं असेल ना, फीज कमी आहे म्हणून खूप लोक येतात, पण यायचं असेल ना तर तुला तलाठी बनायचं आहे म्हणूनच ये, म्हणूनच फीज भर, जॉईन हो. उगाच काहीतरी नाही जॉईन करायचं म्हणून जॉईन करू नको. किंवा आज तुला वाटत असेल की नाही सर, मला काढायचं, तुमचा व्हिडिओ बघितला मी, मला ही पोस्ट काढायचीच आहे, असं जर म्हणून तुम्ही आलेत ना, स्वागत आहे. ती ऊर्जा फक्त तुमची कायम ठेवण्यामध्ये ती आमची टीम तुमच्या मागे आहे. ती ऊर्जा कायम ठेवतील त्या एक्झाम पर्यंत. ते ब्रह्मास्त्र कसं डागायचं, कसं टाकायचं, ते टीम पूर्णपणे तुमच्या गायडन्स मध्ये आहेत, तुला गाईड करत आहेत रोजचं. हे झालं ब्रह्मास्त्र. आता आपला 50 दिवसाचा मास्टर प्लॅन आहे ते ब्रह्मास्त्र मिळून त्या 50 दिवसामध्ये ताई असो, दादा असो, भाऊ असो, माझा मित्र असो, मोठा भाऊ असो, सिनियर ज्युनियर सगळेच येतात आपल्याकडं. आणि मित्रा, हे 50 दिवस 4 अस्त्र वापरायचे. 4 अस्त्र, ते 50 दिवस आणि एकच लक्ष म्हणजे ते तुमचं यश. काढायची तुला पोस्ट, काढायची ना, तर सांगते ते कर. तू आपलाच शहाणपणा लावशील, सर मी उद्या 2 तास अभ्यास करतो, आज नाही होत माझ्याच्यानं, माझी मानसिकता नाहीत, मला माझ्या त्या मित्रानं असं म्हटलंय, माझं मूड गेलंय, त्या प्रेयसीनं असं म्हटलंय, माझं मूड गेलंय, नाही चालणार. लगेच फोन करतील आमचे मेंटर, अरे राहुल, अरे शाहुल, काय झालं? लगेच मोटिवेट करेल तुला. लगेच बाळ तयार, लगेच तो विद्यार्थी आपल्या त्या 1 तासाच्या अभ्यासासाठी तयार. एवढं पॉवरफुल आहेत ते. 4 अस्त्र घेऊन या 50 दिवसामध्ये एक नियोजित आणि केंद्रित तयारी करायची आहे. ही केंद्रित तयारीचा जो कालावधी आहे ना तुमचा 50 दिवस, फोकस, नो डिस्ट्रॅक्शन, फक्त ऑनली फोकस. यामध्ये 4 अस्त्र वापरायचे आहेत. 4 अस्त्र म्हणजे ते तुमच्या यशासाठी मुख्य आधारस्तंभ ठरलेले आहेत. ते 4 अस्त्र वापरून आपलं एकच लक्ष राहणार आहे, ते तुमचं ध्येय, ती तलाठी एक्झाम, ती पोस्ट, ते काढायचं आहे तुम्हाला. आणि या कार्यक्रमामुळे तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच तुम्ही पोहोचू शकाल आणि पोहोचणार. तर मित्रांनो, तुम्हाला पहिली गोष्ट सांगतोय, हे सगळं जे आहे ना ब्रह्मास्त्र, आपण दास कृषीच्या माध्यमातून अगोदर वापरलेलं आहेत. या अगोदर आपण दास कृषीच्या माध्यमातून अनेक कृषी सेवक घडवलेत. शेकडो कृषी सेवक, ग्रामसेवक आपले शासन सेवेत आहेत. मला बरेच तलाठी करणारे, पोलीस भरती करणारे, अदर एक्झामची तयारी करणारे म्हणत होते, सर आम्हाला पण आमच्या पण क्षेत्रामध्ये आम्हाला पण गाईड करा ना. ते तो तुमचा मास्टर प्लॅन, ते ब्रह्मास्त्र आम्हाला पण चालवायचं आहे तुमच्या गायडन्स मध्ये. तुम्हाला सगळ्या कमेंट वगैरे सगळं प्रूफ, बाय प्रूफ सगळं दाखवतो मित्रांनो. आता या तलाठी एक्झाम साठी आपल्याला ते ब्रह्मास्त्र डागायचं आहे. तिकडे कृषी सेवक साठी आपण डागलंय, ग्रामसेवक साठी डागलंय, शेकडो विद्यार्थी आपले कृषी सेवक, ग्रामसेवक म्हणून शासन सेवेत आहे. आता तलाठीमध्ये, या तलाठीमध्ये 1000+ 1700 आहे ना, 1000+ पुणे परीक्षा पाठशाळेचेच राहतील. तुम्ही म्हणाल सर मला या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे, लगेच आमची टीम ते सगळं तुला प्रिपेअर करून देईल. या 4 ब्रह्मास्त्राने, त्या 50 दिवसाच्या मास्टर प्लॅनने जो नियोजित
तो प्लॅन राहील 50 दिवस, हा या तारखेला काय करायचं, दुसऱ्या तारखेला काय करायचं, तिसऱ्या तारखेला काय करायचं, तो टॉपिक ठरलेला आहे मित्रा. मराठीसाठी किती दिवस, इंग्रजीसाठी किती दिवस, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता, ते सगळं अगोदर नियोजित आहेत. ते सगळं ब्रह्मास्त्र वापरून आपल्याला करायचं आहे. तो 50 दिवसाचा मास्टर प्लॅन. तुझं आयुष्य काय मित्रा, तुझ्या पिढ्यानपिढ्या सुधरून जातील. तुझी ती सरकारी नोकरी, शेतामध्ये राबणारे ते तुझे आई वडील तुझ्या डोळ्यासमोर ठेव. हा प्लॅन, हे ब्रह्मास्त्र टाकताना ते तुला कामी येतील. ती इनर प्रेरणा आहे तुझी, ती महत्वाची आहे. तुझं आयुष्य एवढं सोपं नाही. एका मार्कानं, 2 मार्कानं, 10 मार्कानं राहतच आहे. त्या विशेष सायकल मध्ये फिरतच आहेत. तुला गरज आहे त्या दिशेची, त्या गायडन्सची, त्या ब्रह्मास्त्राची. मित्रा, भावा, तुझ्यासाठी हे ब्रह्मास्त्र आम्ही रेडी केलंय. तो कोर्स लॉन्च केलाय त्या ब्रह्मास्त्राचा, तो 50 दिवसाचा. 50 दिवसामध्ये तुला तलाठी बनवायचं आहे. एकदा एनरोल झाला ना एनरोल, बस आमची गॅरंटी, आमचा पूर्ण फोकसली तुला काय कसं गरजेनुसार कसं तुला घडवायचं ते पुणे परीक्षा पाठशाळा बघेल. ती पूर्ण टीम बघेल. फक्त फीज कमी आहे म्हणून बाहेर हजारो रुपये फीज आहे. 10,000, 20,000, 30,000, 5,000 फक्त फीज आहे म्हणून हा प्लॅन जोडू नको. हा प्लॅनशी अजिबात जोडू नको, एनरोल होऊ नको. तुला जर खरं वाटत असेल की तलाठी एक्झाम करायची आहे, मला माझं आयुष्य चेंज करायचंय, एकदा बघू तर, एकदा प्लॅन जॉईन करू तर, या प्लॅन नुसार जाऊ तर, 50 दिवस आहेत. 50 दिवसामध्ये मला माझं आयुष्य चेंज करायचं आहे तर ये. छेडी लागे छमछम, विद्या येई घमघम, ही जी आपली जुनी मन आहे त्यानुसार इथं सगळं चालतंय. त्यामुळे ती सगळी हिंमत घेऊन, ते सगळी सहन करायची सहनशक्ती घेऊन इथे जॉईन होईल. तुला तलाठी तलाठी बनवण्याची गॅरंटी आमची. आणि जर तुला खरंच हे सगळं आवडलं असेल, हा सगळा ब्रह्मास्त्राचा प्रोग्राम आवडला असेल, तर तू कमीत कमी कोर्स जॉईन करेल, मी सांगतो, गॅरंटी देतो. पण इथं लाईक कर, कमेंट कर आणि सबस्क्राईब कर. त्यामुळे काय, अजून गरजू विद्यार्थ्यापर्यंत हे पोहोचेल. ठीक आहे, धन्यवाद. रजा घेतो, थांबतोय. तर एक मिनिट मित्रा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या कोर्सची लिंक सुद्धा दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ऍप्लिकेशनची लिंक आहे. सगळी माहिती डिटेल मध्ये दिलेली आहे. ते चेक कर. बरं वाटलं तर जॉईन होईल. ठीक आहे, धन्यवाद.